70 वर्षांची मैत्री, अनेक कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले दोन देश. पण सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बदलत्या समीकरणामुळे भारत रशिया संबंधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. तेल व्यापारावरून निर्माण झालेल्या तणावामुळे ही मैत्री खरोखर तुटेल का आणि त्याचा भारतातील सामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो, पाहूयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नव्हतेच. शीतयुद्धाच्या काळापासून रशिया भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि राजनैतिक पाठबळ या सर्व क्षेत्रांमध्ये रशियाने भारताला अनेक वेळा साथ दिली होती. त्यामुळेच गेल्या 7 दशकांमध्ये ही मैत्री विशेष मानली गेली. 2021 पर्यंत पाहिलं तर भारत रशियाकडून फार कमी प्रमाणात म्हणजे केवळ 1.07% इतकंच कच्चं तेल आयात करत होता. मात्र 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले होते. त्यावेळी रशियाने आशियातील देशांकडे, विशेषतः भारताकडे वळत तेलावर मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आणि या सूटमुळे भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरू केली. 2025 पर्यंत परिस्थिती अशी झाली की भारताच्या एकूण तेल आयातीत सुमारे 35.8% हिस्सा हा रशियन तेलाचा होता. जानेवारी 2026 मध्ये तर रशियाने भारताला जवळपास $13 प्रति बॅरल इतकी सूट दिली होती. त्यामुळे भारताला स्वस्त दरात दर्जा उत्कृष्ट प्रमाणे ऊर्जा मिळत होती आणि देशातील पेट्रोल डिझेल दरावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणं शक्य झालं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय राजकीय दबाव पुन्हा एकदा परिस्थिती बदलताना दिसत आहे. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ आणि व्यापार दाब वाढल्याची चर्चा होत आहे. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी काही प्रमाणात कमी केली. फेब्रुवारी मध्ये ही आयात घटून सुमारे 19.3% इतकी राहिल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे रशियामध्ये नाराजी निर्माण झाली, चर्चा सुरू झाली आणि काही अहवालानुसार भारताला दिलेली तेलावरील विशेष सूट रद्द करण्यात आली आहे. जर ही सूट खरोखरच बंद झाली तर भारताला रशियन तेल बाजारभावानेच खरेदी करावे लागू शकतं. सध्या ब्रेंट क्रूड ऑइलचे दर सुमारे $103 प्रति बॅरल पर्यंत गेले असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीमध्ये भारताला रशियाकडून तेल जवळपास $108 प्रति बॅरल दराने घ्यावे लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मोठा प्रश्न निर्माण होतो की भारताकडे इतर पर्याय नाहीत का? नक्कीच आहेत, पण ते सहज आणि स्वस्त अजिबातच नाही. अमेरिकेकडून तेल खरेदी करता येऊ शकतं. सध्या अमेरिकन तेल सुमारे $101 प्रति बॅरल दराने उपलब्ध असल्याचे सांगितले जातं. पण अमेरिका भारतापासून भौगोलिक दृष्ट्या खूप दूर असल्यामुळे वाहतूक खर्च खूप वाढतो आणि त्यामुळे अंतिम किंमत देखील अधिक महाग पडते. व्हेनेझुएला हा देखील एक पर्याय आहे, परंतु तिथून देखील वाहतूक खर्च जास्त असल्यामुळे स्वस्त दरात तेल मिळणं कठीण ठरतं. आफ्रिकेतील काही देशांकडून भारत तेल आयात करू शकतो, पण सध्या लाल समुद्रातील तणाव आणि जहाजांमार्गांवरील असुरक्षितता यामुळे जहाजांना लांब मार्गाने जावे लागते. त्यामुळे वाहतूक खर्च देखील जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीमध्ये भारतासमोर मोठं आव्हान उभं राहतं, ते म्हणजे स्वस्त ऊर्जा मिळवणं आणि आंतरराष्ट्रीय संबंध संतुलित ठेवणं. कारण तेल हे केवळ इंधन नाही, ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पेट्रोल, डिझेल, शेती, उद्योग, वाहतूक सगळेच या तेलावर चालतं. परंतु दुसऱ्या बाजूला रशियन अधिकारी रोमन बाबुश्किन यांनी असेही बोलले आहे की भारत आणि रशिया यांच्यातील ऊर्जा सहकार्य पूर्णपणे थांबलेलं नाही. भारताने पुन्हा रशियाकडून ऊर्जा संसाधनांची खरेदी वाढवावी यासाठी पर्याय नक्कीच खुले ठेवले आहेत, असे देखील त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली नाही, पण बदलत्या जागतिक राजकारणामुळे भारताला आता प्रत्येक निर्णय अत्यंत सावधपणे घ्यावा लागणार आहे. कारण शेवटी प्रश्न केवळ दोन देशांच्या मैत्रीचा नाहीच, तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या खिशाचा आणि अर्थव्यवस्थेच्या भविष्याचा आहे. तर शेतकरी बंधू, यावर आपलं काय मत आहे? ही आंतरराष्ट्रीय मैत्री राहील की तुटेल आणि यामुळे काय काय परिणाम होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.